रेडी। दावा डॅश नोंदणी अधिनियम कलम 77 नुसार जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक श्रेणी 1 यांनी दस्त नोंदणीसाठी नकार दिल्याचा आदेश रद्द होऊन खरेदी खताची नोंदणी करण्याचा हुकूम मिळण्यासाठी केलेला दावा। परिच्छेद वादींनी सदरचा दावा हा नोंदणी अधिनियम कलम 77 नुसार जिल्हा निबंधक व दुय्यम निबंधक श्रेणी 1 यांनी दस्त नोंदणीसाठी नकार दिल्याचा आदेश रद्द होऊन प्रतिवादीने खरेदी खताची नोंदणी करावी असा हुकूम मिळण्यासाठी दाखल केला आहे। परिच्छेद वादींचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे आहे। मौजे पाटस नगर परिषद हद्दीतील जमीन सर्वे नंबर 237 मधील निवासी प्रयोजनाच्या अकृषी वापरासाठी असलेला भूखंड नंबर 10 मधील दक्षिणेकडील क्षेत्र पूर्व पश्चिम 37.75 फूट व दक्षिणोत्तर 28.70 फूट, एकूण क्षेत्र 95.33 चौरस मीटर ही मिळकत वादी नंबर 2च्या कायदेशीर मालकीची व कब्जे वहिवाटीची आहे। सदरची मिळकत वादी नंबर 2 याने वादी नंबर 1 यास रक्कम रुपये 95,000चे मोबदल्यात विक्री करण्याचा करार केलेला आहे। वादी नंबर 1ने वादी नंबर 2 यास मोबदल्याची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे। त्याचप्रमाणे नमूद मिळकतीचा ताबा वादी नंबर 2ने वादी नंबर 1 यास दिलेला आहे। या खरेदी खताच्या दस्ताची संपूर्ण कार्यालयीन कार्यवाही करण्यासाठी नोंदणी अधिनियमचे कलम 32 व 33 मधील तरतुदीनुसार कुल अखत्यारपत्राचा दस्त वादी नंबर 2ने त्याचा सख्खा भाऊ वादी नंबर 3 याचे हक्कात करून दिलेला होता। सदरचा दस्त ॲडव्होकेट श्री पवार यांचेकडील रजिस्टर अनुक्रमांक 22/2012 दिनांक 30/3/2012 नुसार नोंदणी केलेला आहे। सदर कुल अखत्यारपत्रानुसार खरेदी खत करून ते नोंदणी करून देण्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत। सदर कुल अखत्यारपत्रामध्ये वादी नंबर 2ने वादी नंबर 3 याच्याकडून कोणताही मोबदला घेतलेला नाही किंवा कुल अखत्यारपत्राआधारे मिळकतीचा ताबाही दिलेला नाही। सदर कुल अखत्यारपत्र हे कधीही रद्द होणारे म्हणजेच परिवर्तनीय रिकव्हरेबल अशा स्वरूपाचे आहे। सदर कुल अखत्यारपत्र हे नोंदणी कायद्यान्वये नोंदणी करणे आवश्यक नाही। परिच्छेद सदर कुल अखत्यारपत्राआधारे वादी नंबर 2 याचा कुल अखत्यार म्हणून वादी नंबर 3 यांनी वादी नंबर 1च्या हक्कात खरेदी खताचा दस्त लिहून तो दिनांक 31/3/2012 रोजी वादी नंबर 1 व 3 आणि दस्तातील नमूद साक्षीदारांनी निष्पादित करून वादी नंबर 1 यांनी खरेदी खताच्या नोंदणीसाठी सदरचा दस्त प्रतिवादी यांच्यासमोर दिनांक 2/4/2012 रोजी मुदतीत हजर केला। सदरचा दस्तऐवज प्रतिवादी यांनी हजर करून घेतला। तथापि नोंदणी अधिनियमाचे कलम 21, 22 व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961चे नियम 44 आणि नोंदणी महाराष्ट्र सुधारणा कायदा कलम 17 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार आणि त्याबाबत महसूल आणि वन विभागाच्या अधिसूचना क्रमांक RGN 2012 प्र 20/M1 दिनांक 7/3/2012 व नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक 4/प्र 2698 भाग 4 2013/708 दिनांक 25/3/2012 मधील दिलेल्या सूचनेनुसार नसल्याचे खोडसाळपणे जाणीवपूर्वक पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून वादी याचे खरेदी खताची नोंदणी नाकारली
व तसे वादी नंबर 1 यास लेखी स्वरूपात कळवले. परिच्छेद सदर दिनांक 2/4/2012 रोजी दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्याचा आदेश हा पूर्णपणे चुकीचा, बेकायदेशीर व नोंदणी अधिनियमातील तरतुदींविरुद्ध व कायदेबाह्य आहे असे वादीचे म्हणणे आहे. खरेदी खतातील मिळकतीचे वर्णन व कुल अखत्यारपत्रातील मिळकतीचे वर्णन मिळते जुळते असल्यामुळे सदर खरेदी खतास नोंदणी अधिनियमाचे कलम 21 व 22ची कसलीही बाधा येत नाही. तरीही सदर आदेशाविरुद्ध अपील केले असता जिल्हा निबंधक यांनी जाणीवपूर्वक सदर कलमांचा समावेश त्यांच्या आदेशामध्ये केलेला आहे. परिच्छेद वादीने खरेदी खताचे दस्तास आवश्यक तो मुद्रांक शुल्क भरलेला आहे. कलम 17 नोंदणी अधिनियमामध्ये महाराष्ट्र सुधारणा कायद्यानुसार झालेली दुरुस्ती ही दिनांक 1/4/2012 पासून अंमलात आलेली आहे. परिच्छेद सदरची दुरुस्ती ही दिनांक 1/4/2012 किंवा त्यानंतर निष्पादित झालेल्या स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाशी निगडीत असलेल्या अपरिवर्तनीय कुल अखत्यारपत्राबाबत असून अशा कुल अखत्यारपत्राची नोंदणी दुय्यम निबंधक यांच्याकडे करणे सक्तीचे झालेले आहे. तथापि वादी नंबर 2 यांनी वादी नंबर 3 यास दिलेले कुल अखत्यारपत्र हे परिवर्तनीय स्वरूपाचे असल्यामुळे सदरची कलम 17 मधील दुरुस्ती वादीच्या कुल अखत्यारपत्रास लागू होत नाही. अशा परिस्थितीत वादी यांनी केलेले कुल अखत्यारपत्र आणि त्या आधारे केलेले खरेदी खत हे प्रतिवादी यांनी नोंदवून घेणे आवश्यक आहे. तरीही प्रतिवादी यांनी नकार दिल्यामुळे त्याविरुद्ध वादींनी जिल्हा निबंधक यांच्याकडे अपील केलेले होते. सदर अपीलसुद्धा जिल्हा निबंधक यांनी बेकायदेशीरपणे फेटाळले आहे. जिल्हा निबंधक यांनी त्यांच्या निकालपत्रात मुद्द्यांचे विश्लेषण चुकीच्या पद्धतीने केले आहे. त्याचप्रमाणे परिवर्तनीय कुल अखत्यारपत्राआधारे अनेक जिल्ह्यात नोटराइज्ड कुल अखत्यारपत्राआधारे खरेदी खताची नोंदणी सुरू आहे असे वादीचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत नोंदणीस नकार देण्याचा आदेश हा योग्य व कायदेशीर नाही असे वादीचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत प्रतिवादी यांनी वादींचा दिनांक 2/4/2012चा खरेदी दस्त नोंदवून न घेण्याबाबत केलेला आदेश रद्द करून सदरचे खरेदीपत्र नोंदवून घेण्यासाठी प्रतिवादीस आदेशित करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जिल्हा निबंधक यांचा दिनांक 18/1/2012 रोजीचा अपील नंबर 2012/मुद्रांक/2/2012 मधील आदेश रद्द ठरवण्यात यावा असे वादीचे म्हणणे आहे. नोंदणी अधिनियमाच्या कलम 77 नुसार असे अधिकार दिवाणी न्यायालयास आहेत असे वादीचे कथन आहे.